नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 18 महिन्याच्या मुलांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवचेतनामध्ये दिलेल्या उपक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ गृहभेटीच्या 17व्या क्रमांकापूर्वी नक्की पहा. गृहभेटी दरम्यान सर्वात आधी पालकांना 16 ते 18 महिन्यांच्या वयानुसार मुलांच्या विकासांच्या टप्प्यांबद्दल माहिती द्या. त्यानंतर व्हिडिओमध्ये सुचवलेले सोपे आणि खेळावर आधारित उपक्रम पालकांना मुलांसोबत करून दाखवा. प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर पालक आणि घरातील इतर सदस्यांना हे खेळ मुलासोबत दररोज खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. 18व्या महिन्याच्या वयापर्यंत मुले सहसा खालील गोष्टी करण्यास सक्षम असतात. ती स्वतः उभी राहू शकतात आणि आधाराशिवाय काही पावले टाकू शकतात. हात हलवू शकतात किंवा टाळी वाजवू शकतात. छोटे दगड किंवा लहान वस्तू डब्यात किंवा वाटीत ठेवू शकतात. रोजच्या वापरातील वस्तू आणि पुस्तकातील त्यांची चित्रे ओळखतात व त्यांची नावे सांगतात. काळजी घेणारे पालक मुलांसोबत दररोज हे सोपे उपक्रम प्रेमाने करून त्यांना विकासाचे हे टप्पे गाठण्यास मदत करू शकतात. नवचेतनानुसार बाळाच्या 16व्या महिन्यात करायचे उपक्रम: आरशात कोण दिसतंय, सूचना ऐकणे, उशांच्या डोंगरावर चढणे, आवराआवरी करूया. 17व्या महिन्यात करायचे उपक्रम: हे सारखे आहे का, ओढत घेऊन जाऊया, रोजच्या वापरातील वस्तूंसोबत काल्पनिक खेळ, झोपायच्या वेळीची गोष्ट. 18व्या महिन्यात करायचे उपक्रम: सावलीच्या खेळाची मजा, शारीरिक अवयवांची ओळख, गिरगिटण्याची मजा, आनंददायी गाण्याची वेळ. चला पाहूया ही आई आरशात ते कोण दिसत आहे या खेळाद्वारे आपल्या बाळाच्या विकास करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेला कशी चालना देत आहे ते. अरे दर्श कुठे आहे? नाही, दर्श इथे आहे. आमचा सोन्या कुठे आहे? हे बघ. अशाच प्रकारे हे सोपे उपक्रम नियमितपणे करून पालक किंवा काळजी घेणारे व्यक्ती मुलाच्या पहिल्या 3 वर्षाच्या विकासात मोलाचे सहकार्य देऊ शकतात.